नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 1 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, आपण यामध्ये 10 प्रश्न बघणार आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटी आपण 2 मिनिटात सर्व प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत. आणि तुम्हाला असेच प्रश्न रोज हवे असतील तर तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण प्रश्न बघू. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अश्विनी भिडे. परीक्षेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की या पहिल्या महिला अधिकारी आहेत मुंबई महानगरपालिकेच्या, जे आयुक्तपदी नियुक्त झाल्या आहेत. तर अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात या पदावर बसणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1995 तुकडीतील अधिकारी आहेत आणि त्यांनी सेवानिवृत्त झालेले आयुक्त भूषण गगरानी यांची जागा घेऊन 31 मार्च 2026 रोजी हा पदभार स्वीकारला. तसेच त्यांनी यापूर्वीही मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. अश्विनी भिडे हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जेवार येथे या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हे विमानतळ सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजे PPP या मॉडेलवर विकसित केले आहे. तर हे दिल्ली NCR क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून याची वार्षिक 1.2 कोटी याची वार्षिक क्षमता 1.2 कोटी प्रवासी आहेत. पुढील प्रश्न आपण बघू. वर्ल्ड आर्चरी तर्फे पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मिळवणारी पहिली विनाहात म्हणजेच आर्मलेस महिला तिरंदाज कोण ठरली आहे? याचे योग्य उत्तर आहे शीतल देवी. हा पण एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जम्मू काश्मीरची रहिवासी असलेल्या 19 वर्ष शीतल देवीला हा जागतिक बहुमान मिळाला आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ती जगातील पहिली विनाहात तिरंदाज असून तिने 2025च्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. तिने 2024च्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्येही कांस्य पदक मिळवले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे शीतल देवी. पुढील प्रश्न आपण बघू. जागतिक बौद्ध शांतता परिषद चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद, तेलंगणा. तर या परिषदेत तेलंगणा शांतता घोषणा म्हणजे तेलंगणा पीस डिक्लेरेशन स्वीकारण्यात आले होते. आता पुढील प्रश्न आपण बघू. भारतीय लष्कराने कोणत्या पोर्टलचा वापर करून प्रथमच 25.90 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी करार केला आहे? त्याचे उत्तर आहे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस म्हणजे GEM. तर लष्कराने JCB इंडिया लिमिटेड कडून 93 टेलिस्कोपिक हँडलर्स खरेदी करण्याचा हा करार केला आहे. तर GEM पोर्टलचा वापर करून लष्कराने केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा खरेदी करार आहे. यामुळे दुर्गम आणि उंचीवरील भागात लष्कराची रसद व्यवस्था अधिक मजबूत होईल. तर पुढील प्रश्न आपण बघू. जपानी ग्रँड प्रिक्स 2026 जिंकून फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिपचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण चालक कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे किमी अँटोनेली. तर मर्सिडीजचा 19 वर्षीय इटालियन चालक किमी अँटोनेली याने हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्याने लुईस हॅमिल्टनचा विक्रम मोडीत काढून सर्वात तरुण चॅम्पियनशिप लीडर होण्याचा मान मिळवला आहे. तर ही स्पर्धा जपानमधील सुझुका सर्किट येथे पार पडली. पुढील प्रश्न बघू. जागतिक शून्य कचरा दिन जो 30 मार्च रोजी साजरा करण्यात आला, याची थीम काय होती? तर याचे योग्य उत्तर आहे फूड वेस्ट. तर हा दिवस दरवर्षी 30 मार्च रोजी कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. तर 2026 ची याची थीम आहे फूड वेस्ट.
तर संयुक्त राष्ट्राने 30 मार्च 2023 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. तर आपण आता पुढील प्रश्न बघू. रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैमानिक ज्यांचे मार्च 2026 मध्ये निधन झाले त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विजयपथ सिंघानिया. विजयपथ सिंघानिया. तर पद्मभूषण विजेते डॉक्टर विजयपथ सिंघानिया यांचे वयाच्या 87व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी 1988 मध्ये लंडन ते अहमदाबाद असे 9000 किलोमीटरचे अंतर विमानाने एकट्याने पार केले होते. त्यांच्याकडे हॉट एअर बलून मध्ये सर्वाधिक उंचीवर जाण्याचा जागतिक विक्रमही होता. त्याचे उत्तर आहे विजयपथ सिंघानिया. पुढील प्रश्न आपण बघू. 20व्या रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कारामध्ये कोणत्या उत्कृष्ट कामगिरीसाठी संदीप दिघे यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नागरी पत्रकारिता. नागरी पत्रकारिता. तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर संदीप दिघे यांना प्रकाश कार्डिले स्मृती नागरी पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. तर एकूण 18 श्रेणींमध्ये 25 पत्रकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे नागरी पत्रकारिता या कॅटेगरीमध्ये रामनाथ गोयंका पुरस्कारांमध्ये संदीप दिघे यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर युनेस्कोच्या 2026च्या GM अहवालानुसार जगभरातील किती शालेय वयोगटातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत? तर याचं GM अहवाल म्हणजे ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग. तर या अहवालानुसार किती शालेय वयोगटातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 273 दशलक्ष. 273 दशलक्ष. तर या अहवालानुसार जगात 6 पैकी 1 मूल शाळेबाहेर आहे. तर एकूण 273 दशलक्ष मुले किंवा तरुण शिक्षणापासून वंचित आहे, दूर आहेत. आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे या संख्येत वाढ झाली असून शिक्षणाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. तर आपण आता जे प्रश्न बघितले 10, तर त्याची आपण शॉर्ट रिव्हिजन बघू. तर 1995च्या तुकडीतील IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा उत्तर प्रदेश येथे PPP मॉडेलवर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. तर 19 वर्षीय किमी एंटोनोली हा सर्वात तरुण F1 चॅम्पियनशिप लीडर ठरला आहे मर्सिडीजचा. तर पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवणारी जगातील पहिली आर्मलेस महिला तिरंदाज ठरली आहे शीतल देवी. तर लष्कराने 25.90 कोटी रुपयांचे हँडलर्स GEM पोर्टलद्वारे खरेदी केली आहे. हा या GEM पोर्टलद्वारे सर्वात मोठा करार होता. जागतिक शून्य कचरा दिन याची थीम आहे झिरो फूड वेस्ट याची थीम आहे. तर हा जो दिवस आहे हा 30 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर युनेस्कोच्या GEM अहवालानुसार 273 दशलक्ष मुले हे शिक्षणापासून वंचित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.